hello, 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 check, hello, 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 hello. या ठिकाणी आपण पाहतोय आमचे महाराष्ट्र मेडिकलचे सन्माननीय प्रवीण दादा ज्यांचं आगमन या ठिकाणी झालंय त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत असेल. जय महाराष्ट्र मेडिकलचे आपण पाहतोय सन्माननीय दिनेश, जय महाराष्ट्र मेडिकल बारवई पूलचे सन्माननीय प्रवीण दादा राजपूत ज्यांचं आगमन या ठिकाणी झालंय. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं मनापासून आणि सहर्ष स्वागत राहील. थोडीशी आम्हाला देखील बंधनं आहेत त्यामुळे आपल्याला जास्त आवाज या ठिकाणी आता करता येणार नाहीये, त्यामुळे दिलगिरी असेल. परंतु प्रवीणजी राजपूत साहेब महाराष्ट्र मेडिकल बारवईचे त्यांचं मनपूर्वक स्वागत. सोळा धावा झालेल्या आहेत 2 ओव्हरमध्ये. मंचावरती आपण पाहुणे पाहतोय आदरणीय दिनेश दादा म्हात्रे असतील, त्याच्याच बरोबरीने आदरणीय नशीब दादा म्हात्रे असतील, कैलासजी पाटील असतील, निलेशजी पाटील, हरीशजी म्हात्रे, या सगळ्या पाहुण्यांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि सहर्ष शब्द सुमनांनी स्वागत करूया. त्यांचा सन्मान देखील या व्यासपीठावरती आता नक्कीच केला जाईल. फुलटॉस बॉल ऑन साइडला फिरून मारलाय फटका, देखणा होता क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा सीमे पलीकडे षटकार. राकेश भाई गायकर ओळे गावचे आणि रुपेश भाई यांचं देखील आगमन काही क्षणांमध्ये इथे होईल. बरेचसे पाहुणे आपण सकाळपासून या मंचावरती पाहतोय, कारण आमदार चषक म्हटलं की बऱ्याचशा पाहुण्यांचं प्रेम या स्पर्धेवरती सातत्याने पाहायला मिळतं. आणि काही क्षणांमध्ये ओळे ग्रामपंचायतीचे सरपंच रुपेश भाई गायकवाड यांचं आगमन देखील पाहायला मिळेल. त्याचबरोबरीने आपण पाहतोय आमचे मित्र एक उत्कृष्ट स्कोरर सनी कोंडिलकर यांचं देखील आगमन या ठिकाणी झालंय. त्यांचं देखील आपण MLA ट्रॉफी 2025 मध्ये सनी भाई कोंडलेकर यांचं देखील स्वागत आपण करूया.
34 धावा झालेल्या आहेत. 34. 34 धावा या ठिकाणी स्कोर बोर्ड वरती येताना आपल्याला पाहायला मिळतील. फटका चांगला मिडविकेटच्या पलीकडे आहे. चेंडूला मात्र पाठवलंय सीमा रेषेच्या बाहेर. फटक्यात होतं वजन आणि धावा मिळतील अर्धा डझन. षटकार मारलेला आहे. 43 धावा झालेल्या आहेत. 43. 43 धावा शेवटचं षटक मात्र या पहिल्या सत्रामध्ये आता प्रगती पथावरती आणि 43 वरती आता मात्र बॅटिंग टीम च टोटल मात्र या ठिकाणी पोहोचलं गेलं आहे. पहिल्या सत्राचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय आणि बॅटिंग करणाऱ्या टीमने मात्र 44 धावा यावेळेस स्कोर बोर्ड वरती जमवल्यात आणि समीकरणाचा जर आपण विचार केला तर येणारे 24 चेंडू आहेत आणि 24 चेंडूंमध्ये विजयासाठी मात्र टीम भडवल संघाला 45 धावेंची गरज असेल.
बघा श्री 11 भडवळ संघ मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला खेळताना पाहायला महत्व आहे. आणि जेव्हा श्री 11 हे नाव घेतलं जातं तेव्हा नरेंद्र शेठ गुमारे साहेब यांचं नाव सगळ्यात पहिले आपल्या डोळ्यांच्या समोर येतं. कारण प्रत्येक टीम जेव्हा श्री 11 नावाने खेळते तेव्हा नरेंद्र शेठ गुमारे साहेब यांनी पुरस्कृत केलेला तो संघ असतो. आणि आज श्री 11 भडवळ टीम मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळतीये. नरेंद्र शेठ गुमारे साहेब या स्पर्धेचा लाईव्ह आनंद घेत आहेत. त्यांनी या स्पर्धेमध्ये टीम भडवळ संघाला पुरस्कृत केलेलं आहे. ते सर्वांनी एक यशस्वी पॅकर नरेंद्र शेठ गुमारे साहेबांचं आपण स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करूया. आमचे दिनेश म्हात्रे दादा आपण पाहतो आहे नारायणगाव मधून आज बरीचशी पाहुणे मंडळी या कार्यक्रमाला सदिच्छा आणि शुभेच्छा भेट देण्यासाठी व्यासपीठावरती आलेली आहेत. दिनेश दादा म्हात्रे असतील, नशीबजी म्हात्रे, कैलासजी पाटील असतील, निलेश पाटील, हरेशजी म्हात्रे, सगळ्यांचं स्वागत. नारायणगाववरून ते आज आलेले आहेत. त्याच्याच बरोबरीने एक सन्मान मात्र या ठिकाणी आता नक्कीच घेतला जाईल. जय महाराष्ट्र मेडिकल बारवाई पूलचे आमचे प्रवीण दादा राजपूत यांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून असेलच. दिनेश दादा म्हात्रे यांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून यावेळेस नक्कीच केलं गेलं आहे. पाहुणे येते घरा तोचे दिवाळी दसरा असं म्हटलं जातं. गेस्ट इज गॉड, कारण अतिथी देव भव ही आपली भारतीय संस्कृती आहे आणि त्या संस्कृतीचं जतन आणि संवर्धन करणे हे आपलं परम कर्तव्य. नशीबजी म्हात्रे साहेब यांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून यावेळेस नक्कीच केलं जाईल. बऱ्याचशा पाहुण्यांची मांदियाळी पाहायला मिळते. आमदार चषक भारतीय जनता पार्टी यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी नक्कीच केलं गेलं आहे. पोईंचे विभाग भारतीय जनता पार्टी यांचं हे दमदार आयोजन या ठिकाणी आपण पाहतोय. सन्माननीय कैलास दादा पाटील यांचं देखील स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी नक्कीच केलं जात आहे. मैदानाच्या आतमध्ये मात्र मॅच या ठिकाणून आपल्याला सुरू होताना नक्कीच पाहायला मिळणार आहे. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तयार होतील. तदनंतर सन्माननीय निलेश दादा पाटील ज्यांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल. चांगली गोलंदाजी, पहिला बॉल मात्र डॉट फेकला जातोय. सुरुवात दमदार मैदानाच्या आतमध्ये होती आहे. त्यानंतर हरेश दादा म्हात्रे यांचं देखील स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून यावेळेस केलं जाईल. सगळी पाहुणे आहेत. दिनेश दादा म्हात्रे, नशीबजी म्हात्रे, कैलास पाटील, निलेश दादा पाटील, हरेश दादा म्हात्रे. आज नारायणगाववरून ही सगळी मंडळी आलेली आहेत आणि त्यांचं स्वागत व्यासपीठावरती नक्कीच केलं गेलेलं आहे. पुढील सन्मान या ठिकाणी केला जाईल. जय महाराष्ट्र मेडिकल चे सर्व आदरणीय प्रवीण दादा राजपूत ज्यांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून यावेळेस केलं जाईल. मी या प्रवीण दादा राजपूत साहेबांना विनंती करतोय की आपण या छोट्याशा सन्मानाचा स्वीकार या ठिकाणी करायचा आहे. जय महाराष्ट्र मेडिकल बारवाई पूल येथे जे आहे त्याचे ओनर आहेत सन्माननीय प्रवीण दादा राजपूत आणि त्यांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जात आहे. आदरणीय किरण दादा घरत साहेबांना माझी विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील स्वागत राहील. प्रवीण दादा राजपूत यांचा सन्मान आपण पाहतो आहे. मैदानाच्या आतमध्ये चांगली मॅच, सुरुवातीचे 2 बॉल झाले, 2 धावा मात्र जमवल्या जातील. आखो टप्पाचा बॉल कट करण्याचा प्रयत्न, झेल सुटला, तेलही गेलं, तुपही गेलं आणि हाती काहीच नाही राहिलं असं म्हणायला हरकत नाहीये. झेल सुटला, 2 धावाही मात्र या ठिकाणून बहाल केल्या जात आहेत. पाठलाग करायचा आपण पाहतोय तो म्हणजे 45 धाव्यांचा 24 चेंडून तुमच्याकडे असतील आणि त्या प्रयत्नांमध्ये पाहतोय की सुरुवात थोडीशी संत आणि सावध केली जाते, परंतु स्लो अँड स्टडी विन्स द रेस असं म्हटलं जातं. शांत आणि सावधपणे तुम्ही शर्यत जिंकू शकता असं म्हटलं जातं. आणि यावेळेस या धावा चेज होतील का हे पाहणं मात्र फार महत्वाचं असेल या मॅच मध्ये. पुनश्च एकदा सन्माननीय किरण दादा घरत साहेबांना माझी विनंती आहे की आपण अतिथी मंचावरती यावं. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं स्वागत असेल. डॉट बॉल यावेळेस देखील मात्र आपल्याला येताना पाहायला महत्व आहे. पहिलं षडक गोलंदाजी मार्क वरती मयूर यांना आपण पाहतोय. सलामीची जोडी आलेली आहे. एका बाजूला समीर आणि त्यांच्या समवेत राकेश. नक्कीच जय महाराष्ट्र मेडिकल प्रवीण जी राजपूत यांचं आपण स्वागत केलं. यावेळेस फळीची बाहेरची कडा, थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू बघता बघता
बंदुकीच्या गोळीच्या वेगाने डिशक्याव सीमा पार चौकार. जय महाराष्ट्र मेडिकल प्रवीण दादा राजपूत करदर. प्रत्येक रात्री जर तुम्हाला कोणत्याही अडीअडचणीमध्ये औषधांची गरज लागली तर मात्र ती पुरवण्याचं काम प्रवीण दादा राजपूत आणि जय महाराष्ट्र मेडिकल यांच्या माध्यमातून केलं जातं. आरोग्य सेवा फार महत्त्वाची आहे आणि प्रत्येकाला मात्र वेळोवेळी अगदी अहोरात्री देखील मध्यरात्री देखील काही गरज जर लागली वैद्यकीय सुविधांची तर त्या सुविधा पुरवण्याचं काम प्रवीण दादा राजपुते करतात आणि जय महाराष्ट्र मेडिकल करतो. त्याबद्दल आभार व्यक्त करूया. यावरचा फटका चांगला हाफ ट्रॅकर बॉल. खेळाडू आहेत कोणतीच चुकी केली जात नाहीये. पकडला गेलाय झेल आणि संपवला जातोय फलंदाज राकेश यांचा खेळ. पहिला फलंदाज बाद. चला पुढील मॅचचा टॉस केला जाईल. बापदेव पोदी संघाचा कॅप्टन आणि त्यांना फाईट करताना आई गावदेवी नारेण दोन्ही टीमच्या कॅप्टनना कॉल असेल की आपण टॉस करण्यासाठी कंपल्सरी यावं. टीम बापदेव पोदी कॅप्टन या आणि त्याच्याच बरोबरीने आई गावदेवी नारेण कॅप्टन टॉस साठी यावं. चला चला आई गावदेवी ऋण विलेवन नारायण आणि बापदेव पोदी दोन्ही टीमच्या कॅप्टनना कॉल असेल की टॉस साठी यावं. समीकरणाचा जर आपण विचार केला तर येणारे आता 18 चेंडू आहेत आणि विजयासाठी मात्र 37 धावेंचं आव्हान आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज यावेळेस तयार होत आहेत. राऊंड द विकेटचा बॉल स्लॉट मध्ये आलाय त्याला पाठवलाय बाहेरच्या प्लॉट मध्ये दिलाय दडका आणि ठोकलाय सीमा पार मोठा षटकार. आदरणीय सन्माननीय सनी सोनावणे साहेब ज्यांचं आगमन या ठिकाणी होतोय. हॉटेल सेकंड वाईफचे सर्वे सर्व आदरणीय सनी दादा सोनावणे ज्यांचं आगमन या ठिकाणी होतोय. स्टार बिझनेसमॅन म्हणून त्यांची असलेली ओळख. स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. पहिल्या बॉल वरती षटकार आलाय. गोलंदाज संदीप यांच्यावरती मात्र आक्रमण चढवलं जाते. जर्सी क्रमांक 10 बॅटर समीर ज्यांनी मात्र आपली बॅट यावेळेस ओपन केली आहे. यावेळेचा चेंडू मात्र खराब होता जरूर परंतु खेळाडू येत आहेत. थोडीशी आउटफील्ड आपल्याला गचाळ पाहायला मिळते परंतु यावेळेस 2 धावा मैदानाच्या आतमध्ये चांगल्या रनिंगने पूर्ण केल्या जातील. सन्माननीय संतोष दादा जोशी साहेब ज्यांचं आगमन या ठिकाणी झालंय. मी सन्माननीय संतोष दादा जोशी साहेबांना विनंती करतोय की आपण अतिथी मंचावरती विराजमान व्हावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं स्वागत. धावगतीला मात्र आता वेग प्रदान करून देण्याचं काम केलं जात आहे कारण धावा येणं फार महत्वाचं आहे. बॅटिंग टीम 45चा पाठलाग करते. थंडी मात्र आता थोडीशी जाणवायला सुरुवात झालेली आहे आणि थंडीच्या वातावरणामध्ये थोडेसे तुमचे बॉडी पार्ट जे असतात बॉडीचे अवयव थोडेसे आखडले जातात परंतु आता चांगला वॉर्मअप करून मात्र या ठिकाणी खेळ करावा लागेल. आखूड टप्प्याचा बॉल यावेळेस पूल करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये कोणताच कॉन्टॅक्ट नाहीये. डॉट बॉल मात्र आलाय. मी विनंती करतोय हॉटेल सेकंड वाईफचे सर्व आदरणीय सनी दादा सोनावणे साहेब यांना की आपल्या शुभ असते आपण पुढील मॅचचा टॉस या ठिकाणी करायचं. एका बाजूला आपण पाहतोय
बापदेव पोदी संघ आणि त्यांच्या विरोधात आई गावदेवी ऋण विलवे नारेण या दोन टीमच्या दरम्यान असेल पुढील मॅच, ज्याचा टॉस आदरणीय हॉटेल सेकंड वाईफच्या सर्वे सर्वा सनी सोनावणे साहेब यांच्या शुभ हस्ते. फटका चांगला, यावेळेस मात्र चेंडूला हवाई सफर वरती पाठवलाय. नको ती ऑडी नको ती फरारी, बॉलने घेतलीये गगन भरारी, चेंडू सीमा पार, षटकार. आणि पाहतोय विघ्नहर्ता पोईंचे संघ, ज्यांची बरीचशी मेहनत या स्पर्धेमागे राहिलेली आहे आणि त्या विघ्नहर्ता पोईंचे संघाला ज्यांनी मात्र जर्सी स्पॉन्सर्ड केलेले आहेत ते एकविरा चिकन शॉप बारवईचे मालक आमचे मित्र प्रतीकजी गाडवे यांचा पण आपण आभार व्यक्त करूया. कारण विघ्नहर्ता पोईंचे संघ ज्यांना मात्र सगळ्या जर्सी स्पॉन्सर्ड करण्याचं काम ज्यांनी केलंय, एकविरा चिकन शॉप बारवईला जो आपण पाहतो त्याचे मालक आहेत आणि एक आघाडीचे उद्योजक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आमचे मित्र प्रतीक जी गाडवे यांचं देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करूया. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय षटकार चौकाराची आतिषबाजी केली जाते. फलंदाज समीर थांबण्याचं नाव मात्र घेत नाहीयेत. बऱ्याचशा धावा त्यांच्या बॅट मधून आलेल्या आहेत. आतापर्यंत वैयक्तिक 6 बॉल त्यांनी फेस केलेत आणि या 15 धावेची इनिंग आपल्या टीम साठी त्यांच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये साकार केली जाते. चांगली बॅटिंग त्यांची होती आणि संघाला मात्र आता या ठिकाणाहून विजयाच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला जातो आहे. यावेळेचा फटका आणखीन एक ताकदीचा आहे. वा भाई वा, आम्हाला आवडत नाही तडजोड, कारण आम्ही करतो फक्त तोडफोड, चेंडू सीमा पार, हा देखील षटकार. धाव फलकाचा जर आपण विचार केला तर 28 धावा यावेळेस आपल्याला स्कोर बोर्ड वरती पाहायला मिळत आहेत. विजयाचा जर आपण विचार केला तर येणारे 13 चेंडू अजूनही शिल्लक असतील आणि विजयासाठी 17 धावेची गरज असेल. पायांवरती आदळलाय पंचांकडे LBW लेग बिफोर विकेटची दाद मात्र मागितली जातीये, परंतु पंचांचा इशारा लेग बाईटचा येतोय. सिंगल धाव शेवटच्या बॉल वरती मिळतीये. चांगला माइंडसेट वापरला समीर यांना माहिती आहे शेवटच्या बॉल वरती घेतलेली एक धाव पुढच्या ओव्हर मध्ये माझ्याकडे स्ट्राईक असेल आणि त्या माइंडसेटने यावेळेस एका धावेवरती समाधान मानलं. षटक क्रमांक 2 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. बॅटिंग करत असताना भडवल B+ अर्थातच नरेंद्र शेठ ग्रोमारे साहेब यांचा संघ ज्यांच्या धावा मात्र स्कोर बोर्ड वरती पोहोचल्या गेलेल्या आहेत त्या म्हणजे 29 अर्थातच 29 धावा. समीकरण बनलं जाईल. येणारे 12 चेंडूत आणि विजयासाठी 16 धावेंची गरज. सन्माननीय प्रतीक दादा गाडवे साहेबांना माझी विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. एकविरा चिकन शॉपचे मालक, एक उत्कृष्ट बिझनेसमॅन म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते प्रतीक दादा गाडवे यांना विनंती करूया की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं स्वागत असेल. पंचांकडे दाद मागितली जाते. लाऊड अपील यावेळेस आपल्याला पाहायला मिळतीये, परंतु पंचांचा कोणताच इशारा आमच्यापर्यंत येत नाहीये. पंचांचा निर्णय अंतिम राहील. विनंती असेल पंचांवरती आपण कोणताच दबाव या ठिकाणी टाकायचा नाहीये, ही नम्रतेची विनंती असेल.
डॉट चेंडू मात्र या ठिकाणी येतोय. गोलंदाज अजय भगत बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 3 ला घेऊन पंचांच्या लेफ्ट हँड साइडने अर्थातच राईट आर्म ओव्हर द विकेटचा अँगल या ठिकाणी वापरतायत. यावरचा फटका चांगला ओव्हर द कव्हर लॉफ्ट केलाय. मरीन ड्राईव्ह पेक्षा सुंदर लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह जो देऊन जाईल 4 धावा. येतोय हा दर्जेदार चौकार. आणि आता 10 चेंडू आणि विजयासाठी 12 धावेंची गरज आहे. 10 चेंडू 12 धावा. धावा बनवायच्या आहेत 12. पण कोण वाजवणार कोणाचे 12 या मॅच मध्ये पाहणं पण आता महत्वाचं राहील. फार निर्णायक 4 चेंडू आहेत या षटकामधले आणि या 4 चेंडू वरती किमान 2 ते 3 धावाच द्याव्या लागतील अजय भगतला तर त्यांची टीम मजबूत होईल. फटका मारण्याचा प्रयत्न अवैध गेलाय. गोलंदाज धावताय. झेल मिळेल का? शेवटच्या क्षणी मी म्हणेन की थांबायचं नव्हतं. प्रयत्न करायला पाहिजे होते. धावायला पाहिजे होतं. थोडीशी डाईव्ह वगैरे मारली असती तर झेल भेटली पण असती. परंतु आता ते प्रयत्न केले जात नाहीयेत. यावेळेस 2 धावा सक्सेसफुली धावून पूर्ण केल्या जातील. बरीचशी बंधनं आमच्यावरती आहेत त्यामुळे तेवढंच समालोचन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू शकत नाही आहोत. त्यासाठी मी तुमची दिलगिरी व्यक्त करेन. कारण बऱ्याचशा सामाजिक गोष्टींचा देखील आपल्याला आढावा घ्यावा लागतो आणि त्याच्या अनुषंगाने आपल्याला चालावं लागतं. कारण नियमावली मात्र प्रत्येकासाठी सेम असते. प्रत्येकासाठी तेच नियम आणि त्यामुळे या प्रत्येक नियमांचं पालन आता करावं लागतंय. 10वी 12वीच्या परीक्षा आपण पाहतोय आणि त्यामुळे रात्रीची वेळ आणि जास्त आवाज करण्याची परवानगी आपल्याकडे नाही आहे आणि त्यामुळे मात्र हे समालोचन तुमच्यापर्यंत तेवढंसं पोहोचलं जात नाहीये. त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करेन. पंच 2 धावा घेतलेल्या आहेत ना. नो बॉल म्हणजे 1+2 3 धावा आहेत का? यस 3 धावा आहेत आणि पंचांनी फ्रेडचा इशारा केलेला आहे. म्हणजे आधीच दुष्काळ आणि त्यात 13वा महिना अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. आधीच धावा कमी. गरिबी में आटा गिला असं आपण म्हणतो आणि यावेळेस पाहतोय की कमी धावा आहेत आणि नो बॉल फेकले जात आहेत. खराब कामगिरी केली जाते. गोलंदाज तुम्हाला ज्यासाठी पाठवलंय ते करा कारण तुमच्यावरती संघाचा विश्वास आहे. यावेळेचा फटका खेचून काढला. हवेत बॉल. मोठा मासा जाळ्यात अडकण्याची शक्यता होती पण फ्रीडचा बॉल असल्या कारणाने नशिबाची साथ मात्र मिळाली आहे ती म्हणजे बॅटिंग टीमला आणि 2 धावा यावेळेस मात्र धावून नक्कीच पूर्ण केल्या जातील. 2 धावेच्या बरोबरीने स्कोर कार्ड वरती टोटल येईल 38. 38 धावा आहेत. येणारी 9 चेंडू आणि विजयासाठी मात्र आता 7 धावेंची गरज. 9 चेंडू आणि 7 धावेंचं समीकरण मात्र या ठिकाणी आपल्याला या मॅच मध्ये आता नक्कीच पाहायला मिळेल. यावेळेचा बॉल स्लाइस केलाय. गॅप मध्ये चेंडू. ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. युक्तीचा केलाय वापर. चेंडूला पाठवलाय डीप पॉइंट सीमा पार चौकार. आणि आता आव्हान सोपं झालंय कारण की येणारे 8 चेंडू आणि विजयासाठी 3 धावेंची गरज. हे आव्हान मात्र मैदानाच्या आतमध्ये असेल. एका हाती खिंड लढवली आहे. 1 साइड हिरो फलंदाज समीर आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेचा फटका MS धोनी स्टाईल मध्ये मॅचला फिनिश करण्याचा केला गेलाय प्रयत्न. त्या ठिकाणी बघा काय आहे बघा. तिकडे प्रेक्षक आहेत परंतु फलंदाज स्वतः निघालेले आहेत त्यामुळे फलंदाज होतील बाद. पंच काय थर्ड अंपायर घ्यायचंय चेक करायचंय. ओके चेक. पब्लिक सांगतायत तिकडे. पब्लिक काय सांगतेय? पब्लिकने मगाशी षटकार बोललेले आहेत. आउट आउट बोललेले आहेत आणि त्यामुळे आता आउट असतील. चला समीर या परत. आउट झालेले आहेत. पहिला फलंदाज बाद.
चला आता येणारी 7 चेंडू आहेत आणि विजयासाठी मात्र 3 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळते. आव्हान सोपं झालंय बॅटिंग टीम भडवल बी प्लस साठी. यावेळेसचा स्लोवर बॉल हवेत बॉल आहे, खेळाडू जज करतील. झेल घेण्याचा प्रयत्न, वाह वॉड कॅच, रनिंग कॅच. मॅरेथॉन मध्ये जसे धावतायत तसे धावले, परंतु शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरती असलेली नजर, त्याच्याच बरोबरीने रनिंग मध्ये असताना देखील स्वतःचं मोमेंटम बॅलन्स करत असताना चांगला झेल टिपलाय खेळाडू होते मयूर घरत. वाह काय कमालीचा झेल, कॅच ऑफ द मॅच. पॅडी पवार सर आलेले आहेत, कान टोपी स्वेटर वगैरे त्यांनी घातलेले आहे. थंडी आता जाणवायला लागलेली आहे आणि त्यामुळे या गोष्टी महत्वाच्या आहेत. पॅडी सर येतील, नेक्स्ट मॅच मध्ये जॉईंट होतील. बरेचसे आता बंधनं आहेत, त्यामुळे आपल्याला प्रत्येक गोष्टीला लक्षात ठेवावं लागतं. सन्माननीय सनी सोनावणे साहेब ज्यांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल. आयोजकांना विनंती करतो की आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते या ठिकाणी सन्माननीय सनी सोनावणे साहेबांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करायचा आहे. हॉटेल सेकंड वाईफचे सर्व आमचे पाहुणे आदरणीय सनी दादा सोनावणे ज्यांचा सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. उद्योजक क्षेत्रामध्ये मराठी माणसाचं पुढे जाणं फार महत्वाचं आहे. ना कोणाच्या वादात ना कोणाच्या नादात यशस्वी व्हायचं असेल तर पडा उद्योजकात असं म्हटलं जातं. आणि ते यशस्वी उद्योजक आमचे सन्माननीय सनी दादा सोनावणे यांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जात आहे. आमचे प्रतीक दादा गाडवे येत आहेत, त्यांना विनंती असेल की व्यासपीठावरती यावं. एकविरा चिकन शॉपचे मालक ज्यांनी विघ्न अर्था पोंजे संघाला जर्सीज स्पॉन्सर्ड केलेले आहेत, ते आमचे प्रतीक दादा गाडवे येत आहेत. रुबाब त्यांचा कायम असतो, हाफ पॅन्ट जरी असली तरी तोच दर्जा ती दहशत. ते प्रतीक दादा गाडवे आलेले आहेत, त्यांचं स्वागत असेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पंचांकडे लावून अपील केली जाते. पंच मात्र या ठिकाणी कोणताच इशारा देत नाहीये. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आणि यावेळेस अजूनही समीकरण आहे, आता 5 चेंडूंचा खेळ बाकी आणि 3 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये आहे. अजय पाटील बेलवली ज्यांची टीम मात्र हारली, परंतु एमडी वॉरियरच्या विरोधात अजय पाटीलने आरपीएल सीझन 5 या वर्षी 6 बॉल मध्ये 1 धाव पण वाचवलेली. आणि या रेकॉर्ड सांगणं पण महत्वाचं आहे. यावेळेस ड्राईव्ह केलं जात आहे, सिंगल धाव मिळाली गेलेली आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अजूनही समीकरण बनेल. येणारे 3 चेंडू आणि विजयासाठी एका धावेची गरज असे स्कोर लेवल झाला. पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना आपण पाहतोय शिवकर बी संघाने धावा बनवल्या स्कोर बोर्ड वरती 44. सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करताना टीम भडवल बी प्लस धावा बनवल्या 44. येणारे 3 बॉल आता विजयासाठी एका धावेची गरज. 3 बॉल 1 धाव. सगळे खेळाडू आपण 38 सर्कलच्या आतमध्ये पाहतोय, 2 खेळाडू फक्त बाहेर आहेत. थोडासा सायकोलॉजिकल प्रेशर क्रिएट करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. तुमच्या मनामध्ये जिद्द असेल तर कोणतंच आव्हान तुमच्यासाठी कधीच कठीण नसतं आणि ती जिद्द आता दाखवावी लागेल. यावेळेस झेल टिपला जातोय. टीम शिवकर संघाने सांगितलंय पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. आणि आता मजा आली आहे मॅच मध्ये, कारण 2 चेंडू आणि एका धावेची गरज. या ठिकाणी आपण पाहतोय प्रत्येक वॉटर सप्लायचे मालक आदरणीय मयूर दादा मुंडे साहेब ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला बऱ्याचशा शुभेच्छा आलेल्या आहेत. अगदी काही क्षणांमध्ये त्यांचं आगमन या ठिकाणी नक्कीच होईल. ते मयूर मुंडे साहेब प्रत्येक वॉटर सप्लायरचे सर्व त्यांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून असेल.
परंतु शिवकर संघ सांगतोय की जिद्द अजून आम्ही सोडलेली नाहीये, हिम्मत अजून आम्ही सोडलेली नाहीये. उठा, संघर्ष करा आणि विजय मिळवा. या मूल्यांवरती त्यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. प्रतीक गाडवे साहेब ज्यांचं स्वागत केलं जाते, आमचे आकाश भागीत यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. मगाशी बरीचशी व्यवस्था आपापसात झाली, पण आता सन्मान तेच करतायत. 2 चेंडू आणि एका धावेची मैदानाच्या आतमध्ये गरज आहे. जिद्द फार महत्वाची असते सनी कोंडिलकर, कारण जो असेल जिद्दी त्याला मिळेल प्रसिद्धी, आणि तुम्हाला प्रसिद्धी हवी असेल तर तुमची जिद्द महत्वाची आहे. आता 2 बॉल आणि एका धावेची गरज मैदानाच्या आतमध्ये, आणि इथून आता चिकाटीचे कसोटीचे अगदी घाम गाळून अक्षरशः हार्ट अँड सोलला एकत्रित करून यावेळेस प्रयत्न केले जातील मैदानाच्या आतमध्ये. शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाहीये, शिवकर बी संघ सांगतोय. आणि मजा आली या मॅच मध्ये. आता 2 बॉल एका धावेची गरज. 2 बॉल, एक धाव, फटका खेचला, चेंडू जाईल जाईल जाईल. बॉल गेला या सीमा पार आणि मारलाय खडकनीत षटकार. एम एस धोनी स्टाईल मध्ये मॅचला केलं जात आहे फिनिश, आणि विजेता बनली आहे टीम भडवल B+. हार्दिक हार्दिक अभिनंदन. मॅन ऑफ द मॅच बक्षीस दिलं जाईल नन अदर दॅन समीर बनता